तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुम्ही जिथे नियमितपणे जाता तिथे लिंबू, नखे, राख, कुंकुम, हळद इत्यादी संशयास्पद गोष्टी पहा. मिळेल तर नदीत फेकून द्या. परमेश्वराची उपासना करा. त्याच्यापेक्षा बलवान कोणतीच शक्ती नाही. गणेशाची आराधना करा. आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी गणेश प्रसिद्ध आहे. मंगळवार आणि चतुर्थीला लाल फूल अर्पण करा. मंदिरात नियमितपणे अभिषेक करा. दररोज मंदिराला भेट द्या. नियमितपणे ध्यान करा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कोणाशी भांडू नका. शत्रूचे मन बदलण्याचा प्रयत्न करा. काळी जादू कशी काढायची हे माहीत असलेल्या व्यक्तीकडून व्यावसायिक मदत घ्या. परंतु सावधान राहा, कारण यापैकी बहुतेक लोक फसवणूक करतात किंवा ते तुमच्याकडून पैसे कमवण्यासाठी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करतील. आपल्या कौटुंबिक देवतेची पूजा करा. तो नेहमी तुम्हाला संकटापासून वाचवतो. म्हणून भारतातील काळ्या जादूमध्ये पीडितेला कौटुंबिक देवतेच्या कृपेपासून वंचित ठेवण्याची प्रथा आहे, जेणेकरून पीडितेला सहजपणे इजा होऊ शकते. तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करा. लोक तुमच्याशी वाईट वागले तरी तुम्ही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागता. संशयास्पद लोकांच्या घरी अन्न खाणे किंवा द्रव्य पिणे टाळावे. त्याद्वारे ते तुम्हाला मृत व्यक्तीची राख देतील. एकदा खाल्ल्यानंतर त्याचे परिणाम दूर करणे कठीण आहे. आणीबाणीसाठी नेहमी आर्थिक राखीव ठेवा. अनावश्यक जोखीम घेऊ नका. तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर ठेवा. काही वेळा तुमच्यावर टाकलेल्या जादूचा प्रथम त्याच्यावर परिणाम होतो आणि तुमचा बचाव होतो. जीवनातील समस्यांमधून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सल्लासलम. तुमच्या जीवनातील समस्यांबद्दल योग्य व्यक्तीशी सल्लासलम करणे, जसे की मनोचिकित्सकाशी सल्लासलम केल्याने तुमच्या समस्याचे खरे समाधान मिळू शकते. एक लिंबू घ्या. त्याला एक धार असेल तर छान होईल. पौर्णिमा किंवा 9 चंद्राच्या रात्री पीडितेला पूर्वेकडे तोंड करून जमिनीवर बसण्यास सांगा. लिंबू आपल्या डाव्या हातात ठेवा आणि आपला डावा हात पीडितेच्या डोक्यावर अशा प्रकारे ठेवा की लिंबू फक्त बळीच्या डोक्याला स्पर्श करेल. आता उभ्या अक्षावर चाकूने उभ्या कापा. त्यात थोडी कुंकुम आणि हळद भरा आणि उजव्या हातात लिंबू घेऊन डोक्यावरून जमिनीवर हलवा. पण फक्त हाताने जमिनीला स्पर्श करा, लिंबू नाही. 7 वेळा करा. आता चप्पल किंवा जोडा न घालता आणि कोणाशीही न बोलता तुमच्या घरातून बाहेर पडा आणि ते लिंबू क्रॉसवे किंवा स्मशानभूमी किंवा अस्वच्छ ठिकाणी फेकून द्या. तेथून परतताना पाण्याने पाय धुवा आणि मग घरात प्रवेश करा. या प्रक्रियेदरम्यान पीडितेने घराबाहेर जाऊ नये. कागदावर थोडे तांदूळ घ्या आणि त्यात थोडे दही घाला. त्यात एक अंडे टाका. त्यात थोडा गुलाल घाला आणि हे मिश्रण पीडितेच्या डोक्यावरून जमिनीवर हलवा आणि क्रॉसवे किंवा स्मशानभूमीत ठेवा. पौर्णिमेला किंवा 9 चंद्राच्या रात्री हे करा. देवाकडे क्षुल्लक गोष्टी मागू नका, जसे की पैसा, मैत्री, पार्क इत्यादी. संकटात असतानाच मागवा. जेव्हा देव आपली इच्छा पूर्ण करतो तेव्हा आपल्या चांगल्या कर्माचा साठा कमी होतो. म्हणून देवाकडे काही मागताना काळजी घ्या.